सर्वांना रामकृष्णारी, जय श्रीराम. तुम्ही सगळे बरे आहात ना? आजचा विशेष दिवस आहे. आज 6 डिसेंबर 1956 साली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा दिव्य पुरुष या दिव्य भारताला आणि आपल्या सगळ्यांना सोडून हा प्रज्ञा सूर्य मावळला आणि या देशामध्ये, भारतामध्ये पूर्ण अंधार पडला, शोकाकुळ भारत झाला. ज्या वेळेस महामानवाचा निरोप आला की महामानवानं देह ठेवलेला आहे, पूर्ण भारतामधून, भारताच्या बाहेरून लोक, मित्र असं म्हणेल की अश्रूंच्या नद्या लाखोने वाहत होत्या. ते ठिकाण होतं चैत्यभूमी, मुंबईला. हो, आणि लाखोने त्या अश्रूच्या नद्या वाहत होत्या आणि तो समुद्र स्वीकार करत होता. महामानवाला शेवटचा निरोप देण्यासाठी पूर्ण भारत असं वाटायचं की हा आता अंधार पडलेला आहे, नंतर प्रकाश पडेल की नाही. पण तो दिव्य पुरुष या भारताच्या संविधानामध्ये तो जाऊन बसला आणि ही संविधानाच्या माध्यमातून तो अजून सगळ्यांना प्रकाश देता. सूर्य जर एकदा मावळला तर सर्वीकडे अंधार असतो, पण हा प्रज्ञा सूर्य मावळला आणि संविधानाच्या माध्यमातून तो अखंड सगळ्यांना प्रकाश देत आहे. आणि आज त्या दिव्य पुरुषाने हा देह ठेवलेला दिवस आहे 6 डिसेंबर. 6 डिसेंबर हा दिवस जरी आठवला तरी अंगावरती शहारे उभारतात. का बरं? की माय बाप देव गुरु आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेला होता. भारताने कोहिनूर हरवलेला होता. भारत पूर्ण शोकाकुळ होता आणि अक्षरशः मला तर असं वाटतं या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिली घटना असेल की खेड्या पाड्यातून बैलगाड्या घेऊन, हो, बिन आना पाण्याचे, हो, पूर्ण रंजल्या गांजलेला समाज, मला बोलता येत नाही, माझा कंठ दाटून येतोय, महामानवाला शेवटचा निरोप देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी, त्या दिव्य पुरुषाचा दिव्य चेहरा पाहण्यासाठी, शेवटचा चेहरा पाहण्यासाठी कोणी पायाने येतंय, कोणी गाड्याने येतंय, कोणी जशी सोय असेल तसा पूर्ण समाज चैत्यभूमीमध्ये जमला. आणि खरंच मी तर असं म्हणेल की त्या महासागराला, समुद्राला सध्या आश्चर्य झालं असेल, आश्चर्य वाटत असेल की हे सर्व रंजल्या गांजल्याने हे सगळे महामानवाला निरोप देण्यासाठी आलेला आहे. खरंच ह्या महापुरुषाने समाजासाठी नेमकं काय केलेलं आहे तो महासमुद्र सुद्धा विचार करत असेल. मी तर माझ्या भाषामध्ये सांगेल, तो महासमुद्र म्हणजे कोण आहे? माझे रामजी पिता आहेत. आणि त्या महासमुद्राचा जो गारवा आहे ना, माझी माता भीमाई आहे. आणि खरंच लाखो लोकांनी तिथे जाऊन महामानवाचं शेवटचं दर्शन केलं. आणि असं दुःख, असा अंधार जगात कधीही कुठेही आपण पाहिला नसेल. आणि तो दिव्य पुरुष या भारताला सगळ्यात मोठं संविधान, हस्तलिखित संविधान, त्याच्यामध्ये न्याय आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, त्याच्यामध्ये समत्व आहे, समता आहे, त्याच्यामध्ये बंधुत्व आहे, असा एवढा मोठा ग्रंथ हा दिव्य पुरुष भारताला देऊन गेला. आणि तो त्या चैत्यभूमीला आलेला समाज अन्न पाणी सर्वस्व त्यागून त्या दिव्य पुरुषाचा नमस्कार करण्यासाठी, शेवटचा निरोप घेण्यासाठी जेव्हा समाज आला, त्या समाजाकडे बघून असं वाटतं की भारतामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली होती. 1891 ला 14 एप्रिलला हा दिव्य पुरुष, महाभाग्यवान माता भीमाई आणि रामजी पिता, ह्या महान भाग्यवंतांच्या त्या महात्म्याच्या, त्या साधवीच्या पोटी हा 14वा रत्न जन्म घेतोय. आणि या भारतातला पहिला चमत्कार असेल की निसर्गाने 5000 वर्षाची गुलामगिरी, 5000 वर्षाचा इतिहास, 5000 वर्ष त्या नरक यातना भोगणारा समाज, 5000 वर्षाचा इतिहास 1891 ला
निसर्गाला बदलायचा होता. पहा ना, त्या निसर्ग राजाची कशी कृपा असेल. आणि तो दिव्य पुरुष 1891ला 14 एप्रिलला जन्माला येतोय. तो दिव्य पुरुष 65 वर्ष 7 महिने 23 दिवस जगतोय. आणि जगातलं सगळ्यात मोठं संविधान या दिव्य भारताला दान करून जातोय. अशा महापुरुषांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो, अभिवादन करतो या दिव्य पुरुषाला. या दिव्य पुरुषाची आठवण आपल्या सगळ्यांच्या हृदयात असणं फार गरजेचं आहे. आणि महामानवाच्या पूर्ण जीवन प्रवासामध्ये, हो, तुम्हाला ते संसारिक वाटत असतील, त्यांना मुलं बाळ आहेत हे पण तुम्हाला वाटत असतील, पण पहिला संन्याशी मी बघितलेला आहे, पहिला त्यागी महात्मा बघितलेला आहे की प्रपंचा करत असताना सध्या तो भारतात शिकून भारताच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतोय. तो महामानव भारतामध्ये येतोय. मूकनायक नावाचं पत्रक काढतोय. 1920 ची गोष्ट असेल ही. हो, 1920ला महामानवाने माझा समाज बोलका व्हावा, माझ्या समाजाला वाचा फुटावी, माझ्या समाजाची जनजागृती व्हावी, माझ्या समाजाने बोलायला शिकावं, माझ्या समाजाने पुढे यायला शिकावं, माझ्या समाजाने शिकावं, माझ्या समाजाचे अधिकार माझ्या समाजाला कळावे. आणि म्हणून महामानवाने 1920ला एक मूकनायक नावाचं पत्रक काढलं की समाजापर्यंत मी कसा पोहोचेल, समाजापर्यंत माझा हा मानवतेचा संदेश कसा पोहोचेल, माझा समाज मला जागृत करायचा आहे, माझ्या समाजाला मला दिशा दाखवायची, माझ्या समाजाला सांगायचं की आपण सगळे माणसं आहात. हो, पण असा एक संन्याशी सुटाबुटामध्ये आपल्या सगळ्यांना दिसणारा, भारतामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्याकडे डिग्र्या आहेत, सगळ्यात जास्त ज्याचं शिक्षण आहे, सगळ्यात जास्त जर या दिव्य पुरुषानं सेवा कोणाची केली असेल तर या दिव्य भारताची केली. हो, आणि या दिव्य भारतापेक्षा जास्त बाहेरच्या देशातला समाज महामानवाला मानतो, महामानवाच्या मार्गाने चालतो. हो, महामानव तिथेच थांबले नाहीये. हा माझा समाज, मी गेल्याच्या नंतर माझ्या समाजाचं काय हो, माझ्या समाजाचं काय होईल. माझ्या समाजाला मंदिरामध्ये जाता येत नाही, माझ्या समाजाला भगवंताचं नामचिंतन करता येत नाही, माझ्या समाजाला कोणताही भारतातला कोणताही कार्यक्रम असेल आध्यात्मिक तिथे त्याला जाता येते, कारण बाटासाठीच हे जग होतं. पण या दिव्य पुरुषाने संविधान जेव्हा तुम्ही वाचाल माझ्या माऊल्यांनो, धर्मधन भाग्यवंतांनो, तर 17वा आर्टिकल आहे, या देशातलाच नाही तर जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. जर तुम्ही एकमेकाला बाटासाठी जर तुम्ही एकमेकाला स्पर्श होताना बाटतोय म्हणून जर असा कोणावर आरोप केला, कोणाला जर तुम्ही बोलले तर कायद्यानं गुन्हा आहे. 17वा आर्टिकल आहे. आणि महामानवाने असं काही संविधान लिहिलं, असे काही आर्टिकल त्याच्यामध्ये दिले, तर त्याला पूर्ण मानवतेचं जीवन प्राप्त झालं. आणि महामानवाने आपला प्रपंच बाजूला केला आणि महामानवाने अखंड समाजाची सेवा केली. पण पहा, समाज विसरत असतो. समाज त्या दिव्य पुरुषांना विसरत असतो, पण समाजामध्येच काही समाज आहे की त्या दिव्य पुरुषाचा मार्ग कधी विसरत नाही. ते आपण सगळे आहात. हो, कारण की माणूस म्हणून माणूस पण जर कोणा दिला असेल आपल्याला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. जेवढंही त्या दिव्य पुरुषाबद्दल बोलू, कित्येक जन्म घेऊ त्या महापुरुषाबद्दल बोलण्यासाठी, पण बोलणं होणार नाही. असं महत्वाचं कार्य, खूप मोठं कार्य महामानव करून गेले. आणि महामानवाने देशाचं संविधान लिहित असताना 2 वर्षे 11 महिने 17 दिवसाची साधना दिव्य पुरुषाची. महामानवाने रात्र दिवस, मधुमेह महामानवाला शुगर होती. हो, आणि 2 वर्षे 11 महिने 17 दिवस त्या महापुरुषाने रात्रंदिवस अभ्यास केला, या दिव्य भारताला संविधान दिलं. हो, मी तर म्हणतो आज 6 डिसेंबर आपण सगळ्यांनी कुठे असायला पाहिजे होतं? चैत्यभूमीला असायला पाहिजे होतं. आज चैत्यभूमीला जेवढेही दिव्य महात्मे महामानवाच्या दर्शनासाठी, महामानवाला अभिनंदन करण्यासाठी, महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले असतील,
प्रत्येकाच्या चरण कमलाची धूळ घेऊन मी मस्तकी लावतो, महामानवाला अभिवादन करतो, नमस्कार करतो. खरंच आजचा दिवस स्मरणात ठेवायसारखा आहे. असे दिव्य पुरुष जेव्हा जातात ना, हो, तेव्हा असं वाटतं आपलं ममत्व हरवलेलं आहे, आपलं गुरुतत्व हरवलेलं आहे, माय बाप हरवलेले आहेत. हो, आयुष्यामध्ये काही उरलेलं नाहीये. पण लक्ष असू द्या, दिव्य पुरुष दूरदृष्टी असतात. महामानवाने दूरदृष्टीचा विचार केला. माझा समाज कसा असला पाहिजे, त्या समाजाचं संविधान कसं असलं पाहिजे. आणि आज संविधानामध्ये सगळे आर्टिकल बोलके आहेत, संविधान बोलका आहे. आणि म्हणून या व्यासपीठावर बसून मी आपल्या सगळ्यांना एक्सप्लेन करू शकतो, माझं मनोगत तुम्हाला सांगू शकतो, माझं मन व्यक्त करू शकतो. ही महामानवाची, त्या दिव्य पुरुषाची कृपा आहे. सज्जनांनो, या दिव्य पुरुषाला नेहमी आठवणी ठेवा. आणि जेव्हा जेव्हा मला जेव्हा वाटतं ना, असं मी मिस करतो, मला जेव्हा वाटतं की मी महामानवाच्या दर्शनाला जायला पाहिजे, मी चैत्यभूमीवर पण जातो, नतमस्तक होऊन येतो. मी दीक्षाभूमीलाही जातो, नागपूरला नतमस्तक होऊन येतो. आणि मला जेव्हा असं वाटतं की महामानवाला आज 2 मिनिटं डोळे झाकावे आणि त्या दिव्य पुरुषाला पाहावं, त्याचा प्रकाश आपण आपल्या आयुष्यामध्ये घ्यावा आणि जीवन जगावं, तेव्हा मी डोळे झाकून त्या दिव्य पुरुषाला पाहतो. हो, आपण असंच करायला पाहिजे. कारण महामानव हे एका कुटुंबाचे, एका समाजाचे, एका महाराष्ट्राचे, एका नाशिकचे, एका त्र्यंबकेश्वरचे नव्हते. महामानव पूर्ण भारताचा आहे. हो, आणि आपण प्रत्येकाने सकाळी ज्यावेळेस मी फूल वाहिले महामानवाच्या चरणी, जेव्हा मी सकाळी पूजन केलं, तर माझा कंठ दाटून आला. पोरं सगळे म्हणत होते, गुरुदेवा आपण प्रार्थना घेऊ. कारण की महामानव जाताना महामानवाची प्रार्थना होती, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. हो, महामानव बुद्धं शरणम गच्छामी म्हणून महामानवानं देह ठेवला. हा दिव्य पुरुष सकाळी आम्ही जेव्हा महामानवाला अभिवादन केलं, नमस्कार केला, लोटांगण घेतलं आणि त्या दिव्य पुरुषाला सांगितलं, आम्हाला माहीत आहे की तो आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. आम्हाला माहीत आहे की एकमेव भारत मातेचा सुपुत्र, भारतावर एवढं अफाट प्रेम असणारा, एवढा समाजाचा लाडका, समाजाला एवढं प्रेम देणारा, समाजासाठी एवढं श्रम घेणारा, समाजाला सोडून जाऊ शकत नाही. तर तुम्ही संविधानात आहात. सकाळी मी संविधानाचं पूजन केलं, संविधानाचा नमस्कार केला आणि महामानवाला सांगितलं, तुझ्या ऋणात राहणं आम्ही पसंत करू, तुझ्या स्मरणात राहणं आम्ही पसंत करू, तू जसा ठेवशील ना तसे आम्ही राहू. आपण सर्वांनी हृदयात महामानवाला ठेवलं पाहिजे. महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.